घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। आमदार निधी आनंद म्हणजे एका रस्त्याचे 5-5 शासनाला उद्घाटन केले। मी आपल्याला सर्व मीडियांना मी ओपन चॅलेंज देतो की भवनमध्ये असणारी निजामी पाटील जी तानाशाही, दादागिरी, दडपशाही याच्या जोरावरती 50 वर्ष राजकारण करतात। परंतु दुःख असं आहे की आज शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं। कित्येक अशी कामं आहेत की ज्याची उद्घाटनं हे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्या तालुक्याचे मालक म्हणणारे जे कोण आहेत पाटील यांनी नारळ फुटले। 2-2 वर्ष झाले, कित्येक इमारती, कित्येक कामं अजूनही झालेली नाहीत आणि त्याच गावच्या लोकांनी ग्रामपंचायतच्या पत्रावरती माझ्याकडे ज्या पद्धतीने मी निधी आणला परवा मोहोळ तालुक्याच्या रस्त्यासाठी 7 कोटी, आज आमच्या गोपाळपूरसाठी 3 कोटी रुपये, तर अपेक्षा लोकांच्या वाढल्या। आणि मग कित्येक निवेदन अशी आली की उत्तर सोलापुरातली उदाहरणार्थ रानमसली, नरखेड गटातलं एक गाव याची उद्घाटनं राजन पाटलांनी आणि विद्यमान आमदारांनी 2 वर्षापूर्वी केली। त्यांच्याच फेसबुकवरने आणि इंस्टाग्रामवरनं त्याचे फोटो व्हायरल केले, परंतु 2 वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही। त्या ग्रामपंचायतीनं माझ्या नावे ठराव करून मला त्याच कामासाठी निधी मागितला, ही अत्यंत शरमेची बाब आहे। आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की मोहोळ तालुक्यामध्ये असणारी ही निजामी पाटील जी तानाशाही, दादागिरी, खोटं बोलणे, काम न करता देखावा म्हणून लोकांची फसवणूक करणे, एक रस्त्याची 5-5 वेळा उद्घाटन करून सुद्धा तिथले रस्ते झाले नाहीत, असे जवळजवळ 200 ते 250 रस्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे आमचे शिवसेना भाजपचे मंत्री आतापर्यंत मला तिथून 40 रस्त्याला मंजुरी दिली। त्याची मी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन त्या रस्त्यांच्या गावावाईज निधी आला, तो इथला BDO असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, जिल्ह्याचा कलेक्टर असेल, जिल्हा परिषदेचा CO असेल, या सगळ्यांकडे त्याच्या कॉप्या आल्या। आता नव्यानं मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की साहेब 4-4, 5-5 वेळाला रस्त्याची उद्घाटनं केलेली आहेत, परंतु रस्ते झालेले नाहीत। ही थोर मतदारांची फसवणूक आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।